कोंढव्यात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार संजय जगताप, धवलसिंह मोहिते पाटील हजेरी लावणार आहेत, ते लावलेली आहे। हिंदू जागृती मोर्चाच्या माध्यमातून हिंदूंना जागृत करण्याचा दावा या मोर्चासाठी करण्यात आला आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। काय हेतू आहे, काय म्हणणं आहे मोर्चेकऱ्यांचं, काय मागण्या आहेत? आज जो लँड जिहादचा प्रकार चालू आहे आणि मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यावरती आंदोलन झाला आणि चुकीच्या पद्धतीने याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुरंदर तालुक्यातला सकल हिंदू समाज हा या ठिकाणी हिंदू महामोर्चाने कोंढव्यापर्यंत जातोय। या धनदांडग्या आणि समाज कंटकांना त्या ठिकाणी जागेवरच्या आणि वटणीवरच्या आणण्यासाठी काय या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कोणत्या प्रमुख मागण्या आहेत ज्याच्यासाठी तुम्ही हा मोर्चा काढताय? बापदेव घाटामध्ये जे खुलेआम मटणाच्या पार्ट्या करणं, खुलेआम नमाज पडणं, तिथल्या जागेमध्ये अतिक्रमण करणं, बिवरे गावात सरकारी जागेवरती अतिक्रमण करणं, लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होणं, या सगळ्या बाबीसाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। कोंढवा हे या सगळ्या कारवाई करण्याचं सेंटर झालंय। एखादी हिंदू मुलगी घेऊन गेले तिथं कोंढव्यात त्यांना आसरा मिळतोय। लँड जिहाद जेवढ्या झालेल्या आहेत, सरकारी जागेत जेवढे अतिक्रमण झाले त्याला सपोर्ट तिथल्या लोकांच्याकडून मिळतोय। हे सगळं थांबलं पाहिजे। धर्मांतरणाचे विषय खूप वाढायला लागलेले आहेत आणि आता बापदेव ही तर पवित्र भूमी आहे, कानिफनाथाची भूमी आहे। या भूमीमध्ये असं जर प्रकार घडत असतील आम्ही कसं का बसणार? नमाज पठणाचा काय विषय आहे? बेकायदेशीर नमाज पठण ते ओपन खुल्या जागेवरती झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या, हे वारंवार घडतंय। आता सभा कुठे, पुण्यात कुठे सभा घेणार? कोंढवा। पण पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय घाटाच्या तोंडावर। माहित नाही, बघू ना आता। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज।